सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. काय करा नाही त्याचं नमस्कार करण्यासाठी कर जोडा, त्याच्याकडे जाण्यासाठी पावलं जोडा, त्याच्या मुख पाहण्यासाठी एकदा नयन जोडा आणि मना स्मरणेतून म्हणजे स्मरणातून मनाने त्याचं नामस्मरण घ्या, तो तुमच्याकडे येईल. बालम मुकुंद मनसा स्मरामी, त्याला मनातून स्मरा. एकदा स्मरलात की तो तुमच्याकडे येईल. मग तुम्हाला जास्त धावपळ करायची गरज राहणार नाही दादा, तो येईल. फक्त बोलवण्याची हिंमत पाहिजे. इथं सुद्धा देव येतो, फक्त बोलवणारा पाहिजे. आता तेवढी हिंमत येण्यासाठी तेवढा परमार्थ पाहिजे. संसार सोडला पाहिजे, त्याग केला पाहिजे. संसार सुटत नाही. सुटतो का दादा? संसार सुटत नाही. महाराज एक बाई होती, इतकी कटाळी, संसाराला इतकी कटाळी, म्हणली आता जीवच देते. रातच्या 12 वाजता जीव द्यायला निघाली, कंदील घेऊन निघाली. नवरा भेटला अर्ध्या वाटत. म्हणला कुठं चालली ग? म्हणली जीव द्यायला. म्हणलं होय, एवढी कटाळलीस? म्हणली मग काय, सासू नाही सासरा नाही, तुम्ही बी माझं नाव, तुम्ही नव्हतं माझ्या जागण्यातच काय अर्थ आहे? तुमच्या जीवावर तर आलते. लय बाया गोडगोड बोलते, तू काय सांगायचं तुम्हाला बरं का. बायाने कुठं क्लासेस घेतले बोलायचे, हा रडत्यात तर इतक्या भारी. तुम्हाला खरं सांगू, वाईट वाटेल बरं का प्रकाश महाराज बोलल्यावर, पण माणूस मेल्यावर मी नक्की जाते बरं का महाराज, नक्की. ते म्हणचाल काय महाराज आहे, किती चांगला महाराज आहे, पण मी तशी नाही. मी माणूस मेल्यावर माणूस मेला म्हणून जात नाही. बाया कशा रडत्यात बघाय जाते. इतक्या भारी रडतात महाराज त्या. नारायण महाराज तसला सूर तुम्हाला सुद्धा लागायचा नाही बरं का. इतक्या सुरात रडतात. काय एखादीचं म्हातारं 80 वर्षाचं म्हातारं मिळून म्हातारं रडते. काय बाय माझं नशीब, कसा माझा नवरा गेला, देवानं मी कसा माझ्यावरच अन्याय केला. आता माझ्या एवढ्या लेकरा बाळाकडे, हिची लेकरं एवढं लिहिलं का, आणि एवढ्या लेकरा बाळाकडे माझ्या कोण बघायचं, आणि मी कुणा तोंडाकडे बघून बघून कसं बाई देवाला न्यायचं तर मला न्यायचं की कसा माझा इकुलता एक नवरा. लोकाला काय 2-4 असते तो, तुला जी एक होता निघाला ना, आता मी काय करून कसं व्हायचं, कसा देव बी एवढा निर्दयी असं, न्यायचं की न्यायचं तर मलाच न्यायचं की न्यायचं तर. देवानं म्हातारीचं मनावरच घ्यावं, त्याला उठवावं आणि हिला गचकावं, मग हिला कळून काय मजा असते ती बरं काय. लांब लांब कुणाला बी लय भारी वाटतं, पण कुणी कुणाचं नाही जगात दादा बरं का ना. बायको आपली, नवरा आपला ना, लेकरं आपली, कुणी कुणाचं नाही. अरे म्हाताऱ्याला हाय तवर खाऊ घालीत नाही. वर्ष श्राद्धाला त्याच्या फोटोला लाईटिंग, गुलाबाचा हार, त्याच्या पुढे 2 गुलाबजामुन, 2 बालुशाया, पुरणपोळी, त्याच्या नावानं अख्ख्या गावाला जेवण. म्हातारं भुकन मेलो पण त्याच्या नावानं गावाला जेवण. काय अर्थ आहे का? जवळ हाय तवर खाऊ घालत नाही, मेल्यावर गावाला खाऊ घालून काय गाव तुमच्या नावाने जय जयकार करणार नाहीये. आईबापाला खाऊ घाला, आणि आईबापाचं सांगावं ही गरज कीर्तनात पडते. ह्याच लय वाईट वाटतं. गरज नाही दादा, तुम्ही तुमच्या आईबापाला सांभाळावं हे आम्ही सांगावं. आपल्याला तेवढं कळलं पाहिजे, तेवढं तरी कळलं पाहिजे की आपले उपकार ज्यांच्यावर, आपल्यावर उपकार दादा देशमातेचे, संतांचे आणि आईबापाचे, हे उपकार फेडल्याशिवाय मरायचं नाही. आणि हे बघा, मरण सुद्धा आलं ना, मी थाटात सांगते, मरण यावं बरं का. एखाद्या वडिलाचा मुलगा आर्मीत असला, तो यदा कदाचित शहीद झाला, त्या बापाला कोणी विचारलं का हो रामभाऊ पोरगं गेलं, वाईट वाटतं? तर डोळ्यात पाणी नाही येऊ द्यायचं दादा, वर मान करून सांगायचं, अरे माझं पोरगं गेलं, वाईट कसं नाही वाटणार? वाईट वाटतं, पण स्वाभिमान वाटतो. तुमच्यासारखं कुत्र्याच्या मरणाने न मरता माझं पोरगं देशासाठी वीर मरणाने मेलं, हे स्वाभिमानाने सांगायचं. याला मरण म्हणायचं. मरण सुद्धा यावं, पण कुत्र्या मांजरासारखं नाही हो. अरे मी तर म्हणते, देवानं मला पुढच्या जन्मात कुत्र्याच्या जन्माला घातलं तरी चालेल दादा. माणसानं कुत्र व्हावं, कुत्र व्हावं, पण कुत्र सुद्धा छत्रपती शिवरायांच्या वाघ्यासारखं व्हावं. त्या जगण्याला अर्थ आहे दादा. अरे त्या कुत्र्यानं छत्रपती शिवरायांच्या समाधीमध्ये उडी घेतली, त्याला कुत्र सुद्धा, आणि कुत्र्याला लय असतं हो, त्यांना सुद्धा माणुसकी आहे. पण आमच्या माणसांना काही माणुसकी राहिली नाही. आमचा देश म्हणजे असा झालाय ना, चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली, 1 तासात 20 चोर पकडले. ऑस्ट्रेलियात आणली, 1 तासात 30 चोर पकडले. तीच मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. इतका भारत महान आहे आमचा देश. आमच्या देशात 1000चा बंडल ज्याच्या खिशात, त्याचं नाव दारिद्र्य रेषात. इतका गुणवंत आमचा देश आहे महाराज बरं का. आणि इतक्या गुणवंत देशात आम्ही राहतो. त्याच्यामुळे जरा विचार करा, देशाचं जर वाढवायचं असेल ना नाव, तर तरुण पिढी सुधारणं फार गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला सांगते, व्यसनाच्या आधीन जाऊ नका. इथं बसलेले गोवा, गुटखा, तंबाखू, दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसन मुक्त आहे का होणारी? एक सुद्धा खात नाही? बरं,
ज्याला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही अशाने स्वाभिमानाने हातवरी करा. सुपारी सुद्धा तरुण मंडळी बरेच आहेत बाबा, बरेच आहेत. घ्या वर घ्या, हिकडले हाव का जागे. हा बरेच आहेत 10, 20, 30, 35, त्यातले 10, 20 तर पोरच आहेत. मग खाणारे करा म्हणला तवा कुठे गेलता, लय अवघड आहे हो. तुम्ही तर सोडा, आमचे माळकरी सुद्धा कीर्तन झालं याची दान द्या तुझं विसरून काय जीव आहे तिच्यावर. अरे खायचं ते खा, पिणाऱ्याचं तर लई वाईट महाराज. एकानं पिली, बायकोकडे गेला, बायकोला म्हणला काही सुधारणा झालंय. बायको म्हणली का हो, मला लई चढली. ती म्हणली मग, म्हणला आपण गाववाली बी लई इडी आहेत. म्हणला काय झालं, म्हणला काय सांगू तुला, गाववाली मला सरपंच केलं नाही. म्हणली इडीत का तुम्हाला सरपंच करायला पाहिजे, सरपंच मनावर घेऊ नका बरं का. ते म्हणले इडीत का करायला नाही, करायला पाहिजे. ते म्हणला का, ते म्हणला एकदा सरपंच कर, गाव बदलीन गाव. आमदार गेलं, तालुका बदलीन तालुका, कसर गेलं, जिल्हा बदलीन जिल्हा, पंतप्रधान गेलं, देश बदलीन देश. बायको म्हणली धुंदीत ये, दारूच्या नशेत लुंगी समजून पर्कल घातलाय ती आधी बदल, पुन्हा दुसरा बदल बरं का. लय बदलायच्या भानगडीत पडू नका, कळलं त्यालाच कळलं. विठाला ज्यांचे पेत्यात त्यांना तर लय हसू आलंय, म्हणजे घडलेलं दिसतंय बरं का. खायचं ते खा, प्यायचं ते प्या, खाणारे तर लय वाईट. आणि नशीब वाईट, देव कधी जोड्या चांगल्या लावत नाही. एक माळकरी पोरगी होत, पण तिच्या नशिबात खटकाच्या वाहनाचं पडलं. खटकाच्या वाहनाचं म्हणजे खाणार पडलं ना, बिन माळकरी. हिनं लहानपणापासून माळ घातलेली बापानं हिच्या, आणि ही तसलं पडलं ना तिच्या नशिबात. पण ती म्हणला योग तू माझी बायको आहे, काहीतरी झालं तुझा पत्नी धर्म आहे. तुमचे कीर्तनकार लोक सांगतात पत्नी धर्म आहे, पतीची सेवा केली पाहिजे. मी खातोय म्हणलं मला करून दे ना, तुझं काम आहे. लय अवघड तुझा. मग महाराज हिनं करून द्यायची, ती खायचा. तिला वाटलं कवा ना कवा सुटन, आज सुटन, उद्या सुटन, परवा सुटन. 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली. महाराज लिकरू झालं, ते लिकरू 7-8 वर्षात झालं, तरी काय सुधारणा. महाराज एके दिवशी म्हणली काय याच्यात बघावंच, रोज कर खायचं हो, रोज खायचं एक टाइम. म्हणली काय याच्यात बघावंच, असं काय की याचं सुट नाही. मग तिनं बी असं बोट घेतलं आणि चाटलं. तिला बी लय भारी वाटलं. तिला आखच खाल्लं ना. पण आता ह्याला काय वाढावं, पहिल्या बायकांच्या हातात पैसे नव्हते. आता काय, आता साडी जरी झटकली तर 200 पडतील, इतकी बाया हुशार आहेत बरं का. पण पहिलं तसं नव्हतं. मग महाराज पहिल्या बायकांच्या हातात पैसे नव्हते. तिनं म्हणली आता काय करावं, नवरा तर लय मारेन आपण जर तिला खायला नाही दिलं. काय करावं विचार करीत होती. दारातनं कुत्र्याचं पिलू चाललं होतं, कुत्र्याचं पिलू. तिनं घेतलं आणि केलं आणि वाढलं. त्याला काय कळतं याड्याला, पिऊन आलतं बसलं. पण लक्षात ठेवा, तुम्हाला वाटलं आपण केले कर्म कोण बघत नाही, पण कोण ना कोणतरी. मांजराला मात्र डोळे झाकून दूध पिलं कोणी पाहत नाही, पण त्याला पाहणार अख्खं जग असतं. हा सगळा कुटाणा तिच्या लेकरानं बघितला होता 8 वर्षाच्या. बाप ताटावर बसला, ह्याच्या मनात सांगू का नको, सांगू का नको, सांगू का नको, सांगावं आई कुत्र्यासारखा मार खाईल, सांगावं आई कुत्र्यासारखा मार खाईल, नाही सांगावं बाप कुत्र खाईल. किती पंचायत आहे महाराज. बिचारा का बसलं, सांगितलंय नाही सांगितलंय नाही. म्हणला चांगलं करता येतं तर वाईट कशामुळे करायचं, इतकं अवघड होतं खाणाऱ्याचं. म्हणून तर मला सांगते महाराज, खायचं ते खा, प्यायचं ते प्या, पोरांनो व्यसनाच्या आधीन जाऊ नका. जीवन फार थोडंच आहे. जीवनामध्ये योग्य जगलात तर जिंदगी नाही तर जिंदगीला अर्थ नाही दादा. जीवन जगताना इतकं गोड जगा की मेल्यावर आपलं नाव निघावं. तुका म्हणे कमरणीची सरी उत्तम शिवरे कीर्ती मागे. असं जगा, असं जगलात तर जीवनाला आनंद राहील. आणि जीवन आनंदाने जगायचं असेल तर त्या पांडुरंगाचे चरण धरल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून एकदा तिथे जा, तिथे कायम सुख आहे. म्हणून सतत सांगते, नुसतं ऐकून फायदा नाही. इतका सुंदर सप्ताह महाराज कुराळीकरांनी केला. माझं 2रं वर्ष इथं यायचं माझं परम भाग्य आहे. सुंदर असं नियोजन आहे दादा. मी गेल्या वर्षी सांगितलं होतं की सगळ्याच ठिकाणी इतकं गोड नियोजन असेल असं नाही. कधी कुठं टाळकरी वेडे असतात, कीर्तनकार वेडे असतात. इथं मी वेडी आहे पण बाकी सगळे चांगले आहेत बरं का. गोड असं नियोजन आमचे प्रकाश महाराजसाठी त्यांच्या इतक्या गोड नियोजनातून हा सुंदर सप्ताह उभा राहिला. त्याचबरोबर आमचे संतोष महाराज वनवे, नारायण महाराज खिल्लारी, सुंदर असे पखवाजवादक भरत महाराज पठाडे. गोड असे महाराष्ट्रातील जर काही अशी नावं आहेत की जी नावं प्रत्येक सप्त्यात असावी असं प्रत्येक कीर्तनकाराची इच्छा असते. आणि ती इच्छा या होणाळीमध्ये संपूर्ण होते. हे आमचं परम भाग्य दादा. प्रत्येक गाववाल्यांना
वाटतं किंवा प्रत्येक कीर्तनकाराला वाटतं की ही मंडळी माझ्या साथीला असावी, म्हणजे ज्यांची साथ हवी हवीशी वाटते असे गुणवंत मंडळी इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर सुंदर असे औदुंबर आमचे महाराज पांचाळ, त्यांच्या संयोजनाखाली हा सप्ताह किंवा त्यांच्या ह्याच्यातून मला इथे येण्याचा योग आला, दुसरी वेळ असते. त्याचबरोबर आमचे भरत महाराज पाटील, त्यांच्या हस्ते आज माझं कीर्तन आहे, ते आयोजक आहेत आजच्या माझ्या कीर्तनाचे. त्यांनी आणलं म्हणून मी आले, त्यांचेही मनस्वी आभार मानते. त्याचबरोबर सुंदर असे सगळेच टाळकरी असतील, गोड विणीकरी दादा असतील, चोपदार दादा असतील, मायपाले दादा असतील, सगळ्यांचे अगदी मनस्वी आभार मानते. खरं सांगू का, हा मंडप जसा आहे तसं हे सगळं आहे दादा. हा मंडप जर कोरा असेल तर याला अर्थ येत नाही. या मंडपाची झालर, या मंडपाची डिझाईन हे सगळे गुणवान मंडळी आहेत. कोरा मंडप म्हणजे आम्ही आहोत आणि या मंडपाला ज्यांनी उभं केलंय असे स्तंभ, असे खांब म्हणजे तुम्ही आहात. तुमच्यामुळे हा सप्त्याचा एवढा मोठा अट्टहास उभा आहे. म्हणून सर्वात प्रथम तुम्हाला मनस्वी आभार मानते. तुम्ही आलात, येऊन बसलात, एवढं लक्ष देऊन कीर्तन ऐकलं, पण नुसतं ऐकून फायदा नाही, काही ना काही नेल्याशिवाय अर्थ नाही. काहीतरी घेऊन जा बरं का, दुसरं काही नेऊ नका, लक्ष देऊ नका. कसं असतं ना, एक मुलगा असतो, त्याला बासरी वाजायला शिकवायची असते त्याच्या वडिलांना, बासरी घेतो, मारतो पोराला शिकवायची म्हणून, पण पोरगं काही शिकायला तयार होत नाही. शेवटी बाप त्याला इतका मारतो, खाली पाडतो, नरड्यावर पाय देतो, बासरी नरड्यात कुंपतो आणि पोराला म्हणतो वाजव. पोरगा म्हणतो पप्पा काय बे करा, फुकायची का नाही ती आपल्याच हातात आहे. तसं आम्ही काही केलं तरी करायचं का नाही ते तुमच्याच हातात आहे. त्यामुळे 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा. सर्वात प्रथम आई वडिलांना कधी विसरू नका. सर्वात त्याच्यानंतर व्यसनाच्या आधीन जाऊ नका. नीती सोडून पैसा कमवू नका. आणि ज्याने हे सगळं दिलं त्या माझ्या पांडुरंग परमात्म्याला कधी विसरू नका. हे कायम लक्षात ठेवा. हे गोष्टी केल्यानं की जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनस्वी आभार मानते. आमचे औदुंबर दादा असतील, प्रकाश महाराज असतील, सगळ्यांचे मनस्वी आभार मानते. या दोघांच्याही कंठामध्ये अशी लक्ष्मी आहे की त्यांच्या गाण्याने हा अख्खा मंडप मंत्रमुग्ध होतो. आणि आमच्या भरत महाराजांच्या हातामध्ये इतकी ताकद आहे की महाराष्ट्रातला कुठलाही कीर्तनकार, कुठलाही भजनकरी, कुठलाही कलाकार आणला तर तो त्यांच्या तालावर डुललाच पाहिजे. इतकी गोडवा त्यांच्या बोटांमध्ये आहे, इतकी ताकद त्यांच्या हातामध्ये आहे. गोड असे वादक, त्यांचे मनस्वी आभार मानते. त्याचबरोबर आमचे प्रकाश महाराज साठे, सुंदर असे कीर्तनकार, त्याचबरोबर सुंदर व्यक्तिमत्व आणि सगळ्यांना सांभाळून घेत हा सप्ताह चालू आहे. सगळ्यांचे पुन्हा एकदा मनस्वी आभार मानते. ही सगळी पोरं बरं का, माता मावल्या, यातलं एखादं तुमचं असतं, हां तेच ना, संस्थेतले मुलं आहेत ही, यातलं एखादं तुमचं असतं तर शेजारणीला डवचू सांगितलं असतं ना, ऐ ती उभं आहे का, ती माझं आहे म्हणले असते का नाही. अगं ती गात आहे का, ती माझं आहे. अगं ती वाजवत आहे का, ती माझं आहे म्हणले असते की नाही. इतकं स्वाभिमान इथं असल्यावर, आणि तीच जर पोरगा वरातीत नाचत असेल, ती माझं आहे म्हणचाल का, असलं तरी सांगणार नाही, खाली मान घालून जाणार. मग आपल्या पोरांचा स्वाभिमान वाटावा अशी पोरं घडवणं सुद्धा गरजेचं आहे. सुंदर अशी गुणवान मंडळ यांचे देखील मनस्वी आभार मानते. त्याचबरोबर आज या श्रीमारू मराठी वाणाच्या चॅनलला इथे सुंदर असं शूट झालं. आज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठे ना कुठे प्रत्येकाच्या घरामध्ये नामस्मरण सोहळा रंगतोय. हे सर्व वारकरी संप्रदायाचं म्हणा किंवा सर्वांचं भाग्य आहे. कारण जसं मी म्हटलं की आपण देवाकडे जाण्यापेक्षा देव आपल्याकडे येईल अशी काहीतरी केलं पाहिजे. तर मग आता देवाला नव्हे तर देवाच्या नामाला प्रत्येक घरोघरी पोचवायचं काम हे चॅनल करत आहे. त्यांचे देखील मनस्वी आभार मानते. सगळ्यांचे अगदी मनस्वी आभार मानते. आणि यदा कदाचित माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा. दोन्ही हात तिसरं मस्त तुमच्या चरणाशी ठेवते. शेवटी कसं असतं ना, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, कृपा है मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझ में से कोई बात नहीं. माझ्यात असं काहीच नाही दादा की तुम्ही माझं कौतुक करावं. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. सुंदर असे गुणजन मंडळी, यदा कदाचित बोलण्यात काही चुकलं असेल तर माफ करा. तुकोबारांचा सुंदर असा 4 चरणाचा अभंग फार सोपा होता. तुकोबारायचं त्या जीवनामध्ये त्याचं नाम घेतलं, त्याचं गुण गायलं, त्याचं मुख डोळ्यासमोर ठेवलं तर सगळं सुख त्याच्या चरणाशी आहे. म्हणून त्याच्या चरणाशी एकदा गेलात की सुखाला तुम्ही पारंगत राहणार नाही. पुन्हा एकदा भगवंताचं मुखाने नाम घ्या, एकदा गोड. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी, तालुका देवणी, जिल्हा लातूर
दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.